तर सध्याची महत्त्वाची अपडेट, अमेय खोपकर सुद्धा उदय सामंतांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे। संदीप देशपांडेंसोबत अमेय खोपकर सुद्धा आहेत। ठीक आहे, वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात, कधी कोणाची कोणाबरोबर सूत जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना असते। त्यामुळे कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब कधी कांदे पोहे खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात। राजसाहेब दिलदार मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांना पाठिंबा देण्याचा जो प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो असे तर्कवितर्क बोलले जात आहेत। आणि त्याच अनुषंगाने ही भेट सुद्धा संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांची महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या दोन महत्त्वाच्या भेटी आजच्या प्रामुख्याने आहेत। एकीकडे भाजपची मुख्यमंत्र्यांची भेट राज ठाकरे यांनी घेतली, तर दुसरीकडे उदय सामंत जे आहेत, उदय सामंत नेहमीच राज ठाकरेंच्या संपर्कात असतात। राज ठाकरेंसोबत भेटीगाठी जे आहेत ते नेहमीच उदय सामंत करत असतात। एक महत्त्वाचा चेहरा शिवसेनेतला, शिंदेच्या शिवसेनेतला आहे आणि त्यामुळे त्यांची भेट आज संदीप देशपांडे घेत आहेत। त्यामुळे कुठेतरी राज ठाकरेचा काही निरोप घेऊन संदीप देशपांडे या ठिकाणी आलेले आहेत का, अशी ही चर्चा जी आहे ते सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे थोड्याच वेळात हे दोन्ही प्रमुख नेते मनसेचे बाहेर येतील, तेव्हा स्पष्टता येईल। परंतु आपण जर पाहिलं तर महायुतीने कडून आता मनसेला कुठेतरी सोबत घेण्याचा प्रयत्न होतोय का? कारण दोन महत्त्वाच्या भेटी, आपण सकाळची एक भेट पाहिली, आता ही एक भेट आहे। त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे जाऊ नयेत हा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी महायुतीकडून केला जातोय का हे म्हणावं लागेल। कारण एक दोन महत्त्वाच्या या संपूर्ण बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। ही दुसरी बैठक मनसेचे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी उदय सामंत म्हणाला तसं महायुतीकडून हे प्रयत्न केले जात आहेत। मात्र ज्यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू होती त्यावेळी राज ठाकरेंनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना काहीही स्पष्ट भूमिका न करण्याचे आदेश दिले होते। त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी खरं तर ठाकरेंच्या युतीवर फार काही सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नव्हती। त्यावर आता संजय राऊतांनी सुद्धा त्यांना टोला लगावलेला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची रणनीती नेमकी काय होती अशी चर्चा एक सुरू झालेली आहे। त्यामुळे हे आधीच ठरलं होतं का असंही एक बोललं जात आहे। त्या संदर्भात काही माहिती आहे? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या विरोधात जे आहेत हे दोन्ही पक्ष लढलेले पाहायला मिळाले होते। अगदी हेवे दावे जे आहेत एकमेकांच्या विरोधात झाले होते, एकमेकांना अंगावर सुद्धा राजकारणात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्ही पक्षांकडून झालेला होता। आणि त्यानंतर एकत्र येणं हे कुठेतरी जे मनसेचे काही प्रमुख नेते आहेत, काही कार्यकर्ते आहेत, यांना उचित दिसत नव्हतं। खासगीत हे सगळे नेते जे आहेत ते बोलून दाखवत होते की कुठेतरी आपण गेल्या अनेक वर्षापासून यांना विरोध केलेला आहे, अंगावर घेतलेला आहे। अगदी संदीप देशपांडे यांना महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा जेलमध्ये सुद्धा संपूर्ण जावं लागलं होतं। संतोष धुरी सुद्धा जेलमध्ये एका प्रकरणावर गेले होते, तेव्हा सरकार उद्धव ठाकरे यांचं होतं, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते। त्यामुळे तो सुद्धा रोष काही मनसे नेत्यांमध्ये असले आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठेतरी उघड स्पष्ट भूमिका मनसे नेते सुद्धा मांडत नव्हते। आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ही भेट जी आहे उदय सामंत यांची सोबतची मनसे नेत्यांची ती सुद्धा महत्त्वाची मानली जाते। नक्कीच विनायक, पुन्हा